नमस्कार मित्रांनो, आज आहे 7 मे आणि 7 मेच्या संध्याकाळच्या सुपरफास्ट आपण बातम्या बघणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तिसऱ्या टप्प्याचे आज मतदान छत्रपती शाहू महाराज यांच्यासह अनेक दिग्गज मैदानात। केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ, खालिस्तानांकडून पैसा घेतल्याची राज्यपालांनी केली एनआयकडे तक्रार। सुप्रिया सुळेंचे निवडणूक आयोगाला पत्र, गैरप्रकार रोखण्याची यंत्रणा लावा। आज अर्थव्यवस्था 200 लाख कोटी झाली असती, काँग्रेस नेते बी चिदंबरम कडाडले, भाजप नेत्यांनी डोळ्यावर उपचार करावेत। गुजरातमध्ये भाजपचा बोलबाला, बहुतांश राज्यात भाजपने लावला जोर। ठाकरे गटाला प्रचारात समाजवादी पक्षाचे बळ, शिवसेना आणि समाजवादी पक्षात मुंबईत कायमच विळ्या भोवळ्याचा संबंध राहिला। शरद पवार करणार पहिल्यांदाच सुप्रिया सुळे यांना मतदान। विजय वरट्टीवारांच्या त्या विधानावर मुख्यमंत्री शिंदे संतापले, त्यांचे डोके फिरलेत। विजय वरट्टीवार, राहुल गांधींच्या जागी अमेठीतून निवडणूक लढवणारे के.एल. शर्मा कोण आहेत? मुख्यमंत्र्यांचे आनंद दिघेंबाबत मोठे वक्तव्य, रुग्णालयात असताना पद सोडायला सांगितले, दिघे बेचैन होते। आनंद दिघे यांची लोकप्रियता सल्लत होती। करकरेंच्या शरीरात नेमक्या कोणाच्या गोळ्या? हू किल्ड करकरे? पुस्तकाचे लेखक एस. मुश्रीफ म्हणाले। भाजपने स्मार्ट प्रचारासाठी केले 100 कोटींचा खर्च, काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर। भ्रष्टाचारातून लुटलेला पैसा जनतेला परत करण्यासाठी प्रयत्नशील, कायदेशीर पर्यायांची चाचणी सुरू असल्याचा नरेंद्र मोदींचा दावा। मराठी गुजराती वाद पुन्हा रंगणार, घाटकोपरमध्ये मराठी प्रचाराला विरोध। नवी मुंबईतील कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यात फडणवीसांना यश, पदाधिकाऱ्यांचे राजीनामे अखेर मागे, पंतप्रधान मोदींसाठी विजयचा निर्धार। मुख्यमंत्र्यांनी केलेले आरोप तथ्यहीन, खासदार संजय राऊत। काँग्रेसकडून शहीदांचा अपमान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आरोप। भाजपच्या 5 नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा उद्धव ठाकरेंचा प्लॅन होता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। शरद पवारांना आराम करण्याचा डॉक्टरांचा सल्ला, 22 दिवसांत घेतल्या 52 सभा, सततच्या भाषणांनी आवाज बसला। विजय वरट्टीवार विरोधात भाजपची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार, हेमंत करकरे प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी। पराभवाच्या भीतीनेच भाजपकडून हिंदू मुस्लिम पाकिस्तानची भाषा, चीनी थला, देशात जनता परिवर्तन करणार, इंडिया आघाडीचे सरकार येणार। मराठी द्वेष करणाऱ्या गुजराती कंपनीवर कारवाई करा, वर्षा गायकवाड। काँग्रेस पस्त, भाजपविषयी जनता अस्वस्थ, पंतप्रधान नरेंद्र मोदी, ओडिशात भाजपचे डबल इंजन सरकार सत्तेत येईल। 400 सोडा, भाजपला 150 जागाही मिळणार नाहीत, राहुल गांधी यांचे वक्तव्य।
10 लाखांच्या विक्रमी मताधिक्याने अमित शहा यांच्या विजयाचे लक्ष्य. मोदी सरकारने खासगीकरणातून आरक्षण दुबळे केले, काँग्रेसचा आरोप. मराठी मतदारांवर शिवसेना ठाकरे गटाची भिस्त, भाजपकडून मिहीर कोटेचा तर शिवसेना ठाकरे गटाकडून संजय पाटील. मुंबईतही नामसाधम धर्माचा रायगड पॅटर्न, 3 मतदारसंघात मविया उमेदवारांविरोधात सारख्याच नावांची व्यक्ती. लोकसभा निवडणुकीत कसोटी प्रियंका गांधींची. दिल्लीसाठी करो या मरो, कर्णधार पंत. महत्त्वपूर्ण केंद्रस्थानी राजस्थानचे गुणतालिकेत लक्ष पहिले स्थान. अपेक्षित कामगिरी नाही, कर्णधार राहुलची नाराजी. गतिशील बदलांना सामोरे जाण्यासाठी कौशल्यवृद्धी महत्त्वाची, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. सूर्याच्या शतकामुळे मुंबई विजयी, हैदराबादचा प्ले ऑफचा मार्ग खडतर. दत्तात्रय भरणेंमुळे बारामतीचा पारा चढला, शरद पवार गटाच्या नाना गवळींनी शिवीगाळ, सुप्रियाताई भेटीला पोहोचताच अश्रू अनावर. ज्यांच्या एका नेतृत्वावर विश्वास नाही त्यांच्या मागे देश जाणार नाही, इंडिया आघाडीचे सरकार येणे अशक्य, देवेंद्र फडणवीसांची टीका. राहुल गांधींच्या स्वागतावरून नांदेडच्या काँग्रेसमध्ये नाराजी, अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केला जिल्हाधीक्षकांचा निषेध. आम्ही खोटे बोलणाऱ्यांना उत्तर देत नाही, गद्दारांना जनताच उत्तर देईल, आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रत्युत्तर. विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार, हेमंत करकरेंवरील विधानावरून बीजेपी आक्रमक. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत आचारसंहिता, पण पूर दुष्काळाचा फटका बसलेल्या पीडितांना मदत करण्यावर कोणतेही निर्बंध नाही. सांगली विशाल पाटलांचा घरासाठी जन्मली नाही, हा क्रांतिकारांचा जिल्हा, बीजेपी उमेदवार खासदार संजय काका पाटील यांचा टोला. अजित पवारांना 4 जूनला मिशी काढावी लागेल, श्रीनिवास पाटलांचा टोला. बाबा तूच वस्त्रा घे आणि काढ मिशी, अजितदादांचा पलटवार. कितीही असो तापमानाचा पारा, गाजवतोंच्या मतदारांचा चोरा, बारामती गांधीनगरकडे देशाचे लक्ष.